आणि संजय निरुपम यांनी सुद्धा यावर प्रतिक्रिया दिली आहे। रिक्षा टॅक्सी चालकांसाठी मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयाचं स्वागत करतो असं सुद्धा निरुपम यांनी म्हटलंय। मराठी सक्तीसाठी इतकी घाई करायला नको होती आणि रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी चांगली मुदत द्यायला हवी होती। 12 ऑगस्टच्या GR मध्ये 1 महिना मुदतवाढ होती। महिनाभरात मराठी शिकला नाही तर लायसन्स परमिट जप्त होण्याची धास्ती दिली गेली असंही निरुपमांनी म्हटलंय। ह्या सुरुवातीपासून असा एक मत आहे की एवढी घाई नाही केली पाहिजे आणि एवढी सक्ती नाही केली पाहिजे आणि चांगली मुदत ऑटो आणि टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी दिली पाहिजे। आज मला एक खूप हर्ष आहे, अभिमान आहे आणि मी कौतुक करतो माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या की त्यांनी आज घोषणा केलेली आहे की आता जे काही लोक राहिलेले आहेत ऑटो चालक टॅक्सी चालक ज्यांनी मराठी अजूनपर्यंत शिकलेला नाही म्हणजे काम चलाव ज्ञान जो 15 वर्ड आहे तो नाही शिकलेला आहे त्यांच्यासाठी आता 1 वर्षच्या समय सीमा ते देत आहेत, कालावधी देत आहेत। आणि नेहमीप्रमाणे सत्तेतले निर्णय आणि त्यानंतर विरोधकांची त्यावर टीका पाहायला मिळाली आहे। उत्तर प्रदेशच्या निवडणुकीमुळे वर्षभराची मुदतवाढ दिली गेली अशी टीका केलेली आहे मनसे नेते अमित ठाकरेंनी आणि याला भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी सुद्धा जोरदार प्रत्युत्तर दिलंय। आपण पाहूयात। 10 वर्षाचं द्या, 15 वर्षाचं द्या। आम्हाला कळलं तुम्हाला मराठी भाषेबद्दल आपल्या राज्याबद्दल किती आपुलकी आहे। तुम्ही गुजरातला गेला, पंजाबला गेला, तुम्ही दक्षिणेत गेला, सगळीकडे एक आपुलकी असते आपल्या भाषेची। आता UP इलेक्शन्स येत आहेत म्हणून हे तुम्ही 1 वर्षाचं एक्सटेन्शन देताय। एवढी कसली डेस्परेशन आलं तुम्हाला की आपली भाषा बाजूला हे केली पाहिजे आपण, आपलं राज्य बाजूला केलं पाहिजे आपण। कुठेतरी एक मुख्यमंत्री म्हणून आपण उभं राहिलं पाहिजे ना। मला नाही आवडलं। अमितजी ठाकरे, तुमचा नागरिक शास्त्राचा अभ्यास कच्चा आहे। नागरिक शास्त्रानुसार मुख्यमंत्री हे राज्याचे प्रमुख असतात। आता तुमच्या पक्षामध्ये तुमच्या मनसेचे प्रमुख घरात बसतात आणि इतर विभाग वाऱ्यावर सोडतात, हा तुमचा इतिहास आहे। त्याबद्दल आम्हाला काही देणं घेणं नाही। त्यामुळे तुमच्या पक्षाची अवस्था काय झाली ते महाराष्ट्र बघतोय। मराठी भाषेची सक्ती महाराष्ट्रामध्ये आहे आणि आज मुख्यमंत्र्यांनी योग्य निर्णय घेतलाय। बाकी UPच्या निवडणुकीपर्यंत जाण्याच्या ऐवजी आपण दादरच्या विधानसभेच्या निवडणुकीत आपलं डिपॉझिट जप्त का झालं याचं आत्मचिंतन केलेलं बरं। बाकीची UPची निवडणूक बघायला इतर नेते सक्षम आहेत, आधी आपल्या दादरमधलं डिपॉझिट जप्त का झालं याचं आत्मचिंतन अमित ठाकरेंनी करावं आणि मग मुख्यमंत्र्यांना सल्ला द्यावा। मुख्यमंत्री हे तुमच्यासारखे घरात बसून सगळा पक्ष वाऱ्यावर सोडणारे नाहीत, तर राज्याचा गाडा पुढे चालवणारे मुख्यमंत्री आहेत, हे अमित ठाकरेंनी लक्षात ठेवावं।